जलसंधारण विभाग अंतर्गत नगर तालुक्यातील पोखर्डी येथे कोल्हापूर बंधारा रस्ता डांबरीकरणासह विविध विकास कामांचं भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झालं। यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे, रबाजी सूळ, तालुका अध्यक्ष दीपक कारले, मधुकर मगर, सुधीर बापकर, मंजाबापू आव्हाड, संजय गिरवले, दत्ता तापकिरे, भाऊसाहेब ठोंबे, धर्मनाथ आव्हाड, जगन्नाथ मगर, भगवान आढाव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार विखे, माजी मंत्री कर्डिले यांनी भाजपच्या सत्तेमुळे नगर तालुक्याचा विकासातून कायापालट होत असल्याचं सांगितलं। आणि सत्तेमध्ये आल्यानंतर मला जर तुम्ही पर्याय दिला की खासदार तुम्हाला खासदार व्हायचे का जिल्हा बँकेचा चेअरमन, तर मी जिल्हा बँकेचा चेअरमन होणार निवडलं। आम्ही किती जरी मोठे दिसत असो, खासदार असो, माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री असो, पण आमचे सगळे कारखाने गहाण त्यांच्याकडेच आहेत। त्यामुळे नावावर, पेपरमध्ये, गाड्या, हेलिकॉप्टरमध्ये अजिबात विश्वास ठेवू नका। हे फक्त दिखावा आहे। पण ज्याची सगळी संपत्ती ज्या व्यक्तीकडे गहाण असेल, मग गहाण ठेवणारा माणूस मोठा की ज्याच्याकडे गहाण आहे तो माणूस मोठा, हा विचार ग्रामीण भागातल्या लोकांनी करायला हवा। एवढंच नाही, खासदार होण्यापेक्षा आज मी खासदार झालो, मला स्वतःच गाडी खरेदी विकत घ्यावं लागते, स्वतःच डिझेल, जिल्हा बँकेच्या चेअरमनला स्वतःची फॉर्च्युनर घ्यावा लागत नाही, जिल्हा बँक फॉर्च्युनर घेऊन गेली, डिझेलचा खर्च जिल्हा बँक उचलते। म्हणजे जिल्हा बँकेचा संचालक किंवा चेअरमन, संचालक तर ठीक आहे, पण चेअरमन होण्याचा फायदा किती? बरं, माझे आमदार होण्याचा फायदा कसा की आज एवढा मोठा जनता दरबार त्यांच्याकडे चालतो। तो विकास हा निरंतर प्रक्रिया आहे, विकास होतो, विकास होत राहणार। आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला खरंच आनंद वाटतो की या 1.5 वर्षाच्या राज्यामध्ये आलेल्या सरकारमध्ये काम करत असताना माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज निधी येतोय, कामं सुरू होत आहेत। नुसतं नारळ फोडून आपण जात नाहीये, पण नारळ फोडल्यानंतर काम सुरू होऊन त्या ठिकाणी 3 महिने, 4 महिने, 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण देखील होतं। तर या ज्या विश्वासाने आपण मला त्या ठिकाणी निवडून दिलं, अनेक आरोप होतात, अनेक प्रत्यारोप होतात, रोज पेपरमध्ये वाचायला मिळतं। मी काय पेपर वाचत नाही, मला अनेक लोक येऊन भेटतात, साहेब ते असं बोलले, कोणी असं म्हटलं। माझा फार छोटासा प्रश्न असतो की 4.5 वर्ष कुठे होते? 4.5 वर्षामध्ये जेव्हा हे सगळा विकास होत होता, नगरचा फ्लायओव्हर झाला, नगरचा बायपास झाला, नगर करमाळा रस्ता झाला, वयोश्री योजना झाली, शासन आपल्या दारी कार्यक्रम झाले। कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा इंजेक्शन लागणार होते, हे कुठं होते? 4.5 वर्ष न दिसणारे लोक शेवटच्या 3 महिन्यामध्ये आता येऊन बाहेर ते किती कार्यक्षम आहेत आणि ते कसं समाजाचं भलं करू शकतात, हे जेव्हा बोलतात तेव्हा मला त्यांना सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे। अनेक लोक म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का हा उभं राहणार आहे, तुम्हाला माहिती आहे का तो उभं राहणार आहे? मी म्हटलं, कोण उभं राहतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी माझ्या केलेल्या विकासाच्या आधारावरच मतदान मागणार आहे। आणि त्या आधारावर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा मला पक्षाने जर संधी दिली तर मी पूर्ण माझं केलेलं काम आणि या प्रत्येकाला उत्तर मी अवश्य देईन। पण आता आज लगेच वातावरण पेटवणं माझी इच्छा नाही, उत्तर माझे सगळ्यांचे आहेत आणि तुम्हाला माहिती मी कसे भाषण करतो, त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही। मी कपडे सुद्धा ठेवणार नाही, मी काम केलं जनतेसमोर मांडणार, जनतेसमोर मांडलं, जनतेला वाटतं सुजय विखे करू शकतो, मतदान टाका, जनतेला वाटतं सुजय विखे नको, मला घरी बसवा, जनता ठरवते। 4-5 पुढारी नाही ठरवू शकत सुजय विखेचं भवितव्य काय आहे। या जिल्ह्याची गोरगरीब जनता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील। त्यांच्या कामाची पावती माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकास या परिसराचा झालाय, तो विकास देखील अतिशय सक्षम पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही करू। म्हणून माझी अपेक्षा एकच आहे आपल्याकडून, आता या जनतेला एकच अपेक्षा आहे, आता लोकसभेची निवडणूक माझ्या माहितीप्रमाणे 1-2 महिन्यामध्ये कदाचित कधी घोषित होईल याचं सांगता येणार नाही। जेवढं माझ्यावर प्रेम केलंय त्याच्यापेक्षा खासदार सुजय विखे पाटील काकणभर प्रेम करण्याचं काम तुम्ही करा।
आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या 25 वर्षाच्या निवडणुकीमध्ये ज्या मत दिलेत त्याच्यापेक्षा आपण 10-5% मतं त्यांना देण्याचं काम करा. ते जर खासदार जर झाले तरच मला उद्याचा आमदार होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकेल. म्हणून आपल्याला आता त्यांना खासदार करायचं. अशा अनेक खासदार आता पुढे येऊ राहिलेत. अनेक जण काय येतात तुम्हाला सांगतो का मला खासदार व्हायच्या अशा स्वप्न पाहू राहिले, परंतु ती गोष्ट त्यांचा बनचा विषय नाही. मी लोकसभा लढवली. मी मगाही सुद्धा कापरोडी आपल्या पिंपळा आपल्या पोकोडीमध्ये सांगितलं लोकसभा इतकी त्या ठिकाणी अवघड आहे. हे लोकसभा जर करायचं म्हणलं तर खासदार विखे पाटलाच्या कुटुंबाशिवाय तिसरा माणूस खासदारकी कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही, लढू शकत नाही. मी प्रचाराला जर दक्षिण भागामध्ये जर फिरायचो तर मी गावाचं नाव विचारित नव्हतो, कुठून चाललो हे विचारित नव्हतो. जो कार्यकर्ता मला त्या गावातून चालीत नेणार त्याच्या मागे फक्त चालत राहायचं. कोणतं गाव हे माहिती नाही, कोणत्या गावात आलं याची मला माहित नाही. आणि माझ्याकडे ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का कार्यकर्ते कॉन्टॅक्ट करायचे, जर जामखेडमध्ये मी जर असलो ते झाल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का कर्डिले साहेब काहीतरी लक्ष द्यावं लागेल, पाहावं लागेल, मी त्यांना सांगायचो मी पारनेरला आहे, कारण मी तिथं पुरुष शकत नव्हतो. मी जर कदाचित तुम्हाला सांगतो घरी कधी थांबत नव्हतो. लोकांना वाटायचं कर्डिले साहेब प्रचाराला लय मग्न झाले. मी मग्न नव्हतो झालो. मला माहितीये का मला जर भेट झाली तर माझे सगळे कपडे सुद्धा काढायला मागं पुढे पाहणार नाही. अशा अवस्था मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. या प्रसंगी अक्षय कर्डिले यांचं देखील समयोचित भाषण झालं. म्हणजे एखादा आमदार किंवा खासदार आज आपण जर महाराष्ट्रात कुठं जरी फिरलो तरी एवढा निधी तो त्याच्या पूर्ण मतदारसंघाला देत नाही, जेवढा निधी त्यांनी आपल्याला खरं म्हणजे साहेबांसाठी साहेबांकडे पाहून कुठल्याच गोष्टीचा विचार न करता साहेबांना एक वडील समान त्यांनी तो दर्जा साहेबांसाठी त्यांचा आहे. आणि त्यांच्याकडे पाहूनच कापूरवाडी गावाला आज एवढ्या मोठ्या स्वरूपात त्यांनी हा निधी देण्यात आलाय. खरं म्हणजे खासदार साहेबांसाठी आणि कर्डिले साहेबांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचे मनापासून गावाच्या वतीने आभार मानावे. आणि निश्चित आजचा दिवस आपल्याला सर्वांना गरज आहे आठवणीमध्ये ठेवायची, कारण की आजचा कार्यक्रम झाला का 8 दिवसानंतर आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो. पण आपल्याला माहिती की येणाऱ्या काही 4-5 महिन्यामध्येच आपल्या निवडणुकीला सामोरे जायचंय. आणि आपल्याला हा विचार करायचा आहे की ज्या गोष्टी 2.5-3 वर्ष आघाडीला मिळाले पण त्यांना त्या गोष्टी काही करता आल्या नाही, पण त्या केवळ 1 वर्षामध्ये साहेब आमदार नसताना देखील आपण विखे पाटलांच्या माध्यमातून साहेबांनी त्या करून दाखवल्यात. म्हणून आपल्याला आजचा दिवस ज्या दिवशी आपण मतदानाला जातो त्या दिवशी मात्र आपल्याला हा ध्यानात आला पाहिजे, कारण की त्या काळात भरपूर लोक बोलतापा अफवा किंवा विरुद्ध प्रचार या सगळ्या गोष्टी करतात. पण आपल्याला ह्या दिवस आठवूनच तिथं मतदानाला आपण बटन दाबायचंय. त्या भागाने त्या राज्याने त्या तालुक्याने पाहिलेलं आहे. तसंच या ठिकाणी नगर तालुक्याचं जर उदाहरण घेतलं, या जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर खासदार साहेब आणि कर्डिले साहेब एकत्र येऊन जो विकासाच्या कामाचा झपाटा यांनी लावलेला आहे खरंच ते कौतुकास्पद आहे. राज्याने सुद्धा आदर्श घेण्यासारखं आहे की कर्डिले साहेब आणि खासदार साहेब या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी दक्षिण भागाचा अतिशय झपाट्याने विकास प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचं काम दोन्ही नेतृत्व आपल्याला याच्यातून होत आहे. आणि त्यांचं खरंच आपण आपल्या जिल्ह्याच्या वतीनं विशेष आता अभिनंदन करू. आणि साहेबांना आणि विखेदादांना अशीच विनंती राहील की असाच हा विकास कामाचा झपाटा आपण नेहमी एकत्र राहून हा नगर तालुक्यासाठी असेल जिल्ह्यासाठी आपण पुढे चालू ठेवा. या ठिकाणी सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नसल्यामुळं मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून कोणाचा जर चुकून नामोल्लेख राहिला असला तर त्याबद्दल मी त्या ठिकाणी माफी मागतो. पण सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आपण या ठिकाणी जमलोत कशासाठी, पोखर्डी ग्रामस्थ आपण जमलोत कशासाठी, किंवा या ठिकाणी सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नसल्यामुळं मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून कोणाचा जर चुकून नामोल्लेख राहिला असला तर त्याबद्दल मी त्या ठिकाणी माफी मागतो. पण सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आपण या ठिकाणी जमलोत कशासाठी, पोखर्डी ग्रामस्थ आपण जमलोत कशासाठी, किंवा विविध या ठिकाणी गावातून आलेले लोक आपण जमलोत कशासाठी. विषय आपला महत्वाचा आहे की विकास कामं आणि त्यांचं भूमिपूजन आणि काही कामांचं लोकार्पण. आज आपण पाहतो की गेल्या 5 वर्षामध्ये
राज्य सरकारची जरी उलथापालथ झाली असली तरी आपल्यावर प्रेम करणारे कर्डिले साहेब असतील, विखे पाटील असतील, यांनी आपल्या गावावरली कृपा काही कमी केलेली नाहीये. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.